नमस्कार. नमस्कार. माझ्या हॅपी हाऊसमध्ये पुन्हा आपले मनापासून स्वागत. लवकरच क्रिसमसचा सण जवळ येत आहे. अगदी 3 ते 4 दिवस क्रिसमसला राहिलेले आहेत. माझ्याकडेही वेळ नव्हता, तरी पण आज मी बनवणार आहे करंजा. मागे आपण दिवाळीमध्ये पाहिलं वैशालीताईकडे मी आलेली शंकरपाळ्या बनवायला, आणि आजही मी त्यांच्याकडेच करंजा बनवायला आलेली आहे. तर वैशालीताई आपल्याला करंजा कशा बनवायच्या अगदी खुसखुशीत, तर त्या आपण पाहून घेणार आहोत. फ्रेंड्स, करंजा चांगल्या टिकाऊ जास्तीत जास्त दिवस आपल्याला ठेवता येतील अशा जर तुम्हाला करंजा पाहायच्या असतील, व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका. फ्रेंड्स, माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करून घ्या. फ्रेंड्स, अजून जर असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास आवडत असतीलच, आणि ते अशी व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनचं बटन दाबून घ्या, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. आता मी तुमचा वेळ जास्त घेत नाही, किचनकडे जाऊया. ताई आपल्याला करंजा कशा बनवणार आहेत ते दाखवणार आहेत. सो चला. तर आता आम्ही ताईकडून जाणून घेणार आहोत की आपल्या ह्या करंजा बनवण्यासाठी ताईला काय काय साहित्य लागणार आहे. ओला नारळ, गूळ, ही मी गुळाची पावडर घेतलेली आहे. काही जण खडे पण घेतात. साखर पण, म्हणजे आता गुळामध्ये पण थोडीशी चिमूटभर साखर टाकली ना का जराशी चव वेगळी येते. ओके. आणि हे सुकामेवा आहे, काजू, बदाम आणि मनुका. त्याच्यानंतर तीळ आणि खसखस. मैदा बनवण्याकरता आपण पाव किलोचे बनवणार आहोत. पाव किलो. ओके, पाव किलो मैदा इथे घेतलेला आहे. आणि वेलची पावडर आणि जायफळ. आता आपण कृती पाहून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये थोडंसं साजूक तूप टाकलेलं आहे, दिसतं तुला. आणि मग हा नारळ आहे, हा ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार. थोडासा असा भाजणार. इथे आपण ना एक पूर्ण नारळ घेतलेला आहे. अख्खा नारळ आपण इथे किसून घेतलेला आहे. काही जण सुक्या नारळाच्या पण करतात. तुमचं काय म्हणणं आहे? त्या आपण आता 4-5 दिवस ठेवू शकतो. सुक्या नारळाच्या अजून जास्त टिकतात. त्याच्यानंतर रवा वगैरे, त्याच्यात सुका नारळाचं जे पुरण असते त्याचे अतिशय, म्हणजे आम्ही महिना पण ती करंजी खाऊ शकतो. ओके. आणि ते पुरण जर फ्रीजमध्ये ठेवलं तर तुम्ही 6 महिने पण वापरू शकता. आता आपण इथे ओल्या नारळाचे करणार. ओल्या नारळाचे ते आपण आठवड्याभरामध्ये संपवायचे. आठवड्याभरामध्ये संपवायचं. नारळ खवट होतो ना. ताईने तीळ टाकलेला आहे, खसखस टाकलेली आहे. चांगलं गोल्डन ब्राऊन होईस्तोवर आपण भाजून घेणार आहोत. ताई, आता ह्याच्यामध्ये आपण रवा नाही वापरणार ना? नाही, रवा नाही वापरणार. या नुसत्या ओल्या नारळाच्या. याच्यामध्ये आता हे गूळ. आता गूळ मी एक नारळाला साधारण ही 150 ते 200 ग्रॅम आहे. हे गूळ पावडर आहे. आणि जर तुम्ही अख्खा गूळ घेतला तर चिरून टाकावा लागेल. तर ही गूळ पावडर टाकण्याचं आहे, म्हणजे पटकन ते गूळ वितळलं जाईल ना, म्हणून गूळ पावडर एकजीव होणार. आणि मग खडा वितळेपर्यंत वेळ लागेल ना, म्हणून. कुठली गॅस आपण स्लो ठेवायचंय का ह्याला? हा, एकदम बारीक याच्यावर, नाही तर मग ते चिटकेल. कुठलाही पदार्थ करताना थोडंसं मीठ हवं, म्हणून मी थोडंसं चवीपुरतं एक चिमूटभर मीठ टाकते. आणि गुळाला हे म्हणून थोडीशी साखर. सोबतीला थोडीशी साखर त्याच्यात. ही माझी आपण ताईंच्या पद्धतीने जाणार आहोत. ऍक्च्युली मी जेव्हा करंजा करते तरी मी ओला नारळच वापरते, परंतु मी त्याच्यामध्ये रवा टाकते. पण ताई आपल्याला काहीतरी वेगळं स्पेशल असं बनवून दाखवत आहेत, जे मी पण फर्स्ट टाइमच बघते. तर तुम्ही आपल्या घरी ट्राय करून बघा नक्कीच. आणि मग तुम्हाला कसं काय वाटेल चवीला ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा.
तिचा पाकही होऊन द्यायचा नाही, म्हणजे ते असं चिकट नको होऊन द्यायला, पण सुकवायचं. बदाम, काजू काजू बदाम. बदाम मनुका तुमच्या इच्छेनुसार हा, म्हणजे टाका. आपल्याकडे जे ड्रायफ्रुट्स अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये. हवं तेवढी तितकं करंज्याला हवं taste तितकं आणि वाढवून भर येते. टाकू हा. शकतात. आता त्याला प्रमाण नाहीये. खूप छान आता असं सुवास इथे सुटलेला आहे. आता हे गूळ असल्या कारणाने याच्यामध्ये ना जायफळ टाकायचं, पण जायफळचा जो सुवास आहे तो असा किसून टाकल्यानंतर छान येतो. ओके. पावडर केलेली असली का मग त्याचं जरा असं हे ओढतं, म्हणून तो असा किसूनच टाकायचा. काही जायफळ वापरण्यामागचा उद्देश काय आहे? काय सांगाल? गुळाच्या पदार्थामध्ये जायफळ टाकला ना का चव जास्त येते. ओके. मोस्टली म्हणजे आपले जे अगोदरचे लोक असतात ते म्हणतात गुळाच्या पदार्थाला जायफळ अतिशय उत्तम आणि त्याचा वास पण छान येतो. आणि एक आराम म्हणतात ना किंवा हा. पदार्थाच्या चवीचं, त्यातच थोडीशी आपण वेलची पावडर, वेलची महाग आहे त्याच्यामुळे लोक जरा असं काय मनुका आहेत ना त्यांनी शेवटला काय टाकणार माहितीये का, कारण त्या ह्याच्यामध्ये मी तर फुगतील, ओके. म्हणून मग ते शेवटला टाकायच्या. जेव्हा आपण नारळाच्या सुक्या नारळाच्या आणि रव्याच्या करतात तेव्हा त्या अशाच टाकल्या जातात. बरोबर. छान असं ताईने परतवून घ्यायला लावलेलं आहे. ओला नारळ आणि गुळ एकच यूज झालेला आहे. जर आता आपण जर फर्स्ट टाइमच हा व्हिडिओ पाहत असाल तर मी दिवाळीच्या सीझनमध्ये एक ताईने मला शंकरपाळ्याचा व्हिडिओ बनवून दिलेला. आम्ही शंकरपाळ्या बनवलेल्या. तर ताई जेवणाच्या ऑर्डरी घेतात, म्हणजे तुम्हाला कुठल्याही फंक्शनसाठी तुम्ही 100-200 पासून ते 1000पर्यंत जर जेवणाच्या ऑर्डरी तुम्हाला द्यायच्या असतील, नाश्त्याच्या ऑर्डर्स वगैरे द्यायच्या असतील किंवा दिवाळी क्रिसमससाठी कुठल्याही प्रकारचा फराळ तुम्हाला हवा असेल बनवून, तर ताई त्याच्या ऑर्डर्स घेतात. तर पुन्हा तेच सांगेन मी की जर तुम्हाला लागत असेल, तुम्हाला हवं असेल काही बनवून, तर तुम्ही ताईशी कॉन्टॅक्ट करून घ्या. साधारण ताई किती वेळ आपल्याला परतून घ्यायचं आहे? ते 10 मिनिटं तरी परतावं लागतं आपल्याला. ओके. असं अदनं मधनं फिरवत राहायचं, खाली लागेल. बरोबर. कारण गॅस एकदम बारीक ठेवायचा, हम्म. कारण ते गूळ हे असल्या कारण ते लगेच लागतं. त्याकरता एक तर पितळेचं पातेलं किंवा असं, किंवा आपल्या इंडियन एमची कढई पण चालू शकते. चालेल. ओके. आता ह्याच्यामध्ये मोहन टाकण्याकरता आपल्याला थोडंसं तूप लागेल. ते मी डालडा तूप घेतलेलं आहे. आपल्या चॉईस नुसार. हा, तुम्ही choice साजूक नुसार घेऊ शकता, तेल घेऊ शकता, काही घेऊ शकता, पण प्रत्येकाचे मोस्टली लोक साजूकच हल्ली खातात, डालडा खात नाही कोण. त्याबरोबर आपण पिठामध्ये थोडंसं मीठ, हे आपण मैदा घेतलाय, मैद्यात आपण मीठ टाकलंय, पण मिठाबरोबर थोडंसं गरम तूप टाकायचंय. मागच्या वेळेला आपण जसं शंकरपाळीला टाकलं होतं त्याप्रमाणे, पण ह्याच्यामध्ये थोडं कमी टाकायचं. एकदम तेवढं वाटीचं प्रमाण नाही होणार, पण 1-2 चमचे, हे मी जरासा मोठा चमचा आहे ते 2 चमचे घेतलाय. आणि मग हे मिक्स करायचं पूर्ण पीठ. गरम असल्या कारणाने हाताला लागेल, ते जरा थंड झाल्यावर पण करा, पण एकदम थंड झालं का परत तूप थिनतं, हेही लक्षात ठेवा. हां, मग त्याचं हे होतं, गोळ्या तयार निर्माण होतात ना पिठामध्ये. त्याच्यामध्ये पाणी टाकून मळून गोळा करून घ्यायचं. जसं आपल्याला कोणाला सैल लागतं, कोणाला घट्ट लागतं, पण मोस्टली घट्टच करायचं. तर ताईने बऱ्यापैकी असा गोळा तयार करायला लावलेला आहे पिठाचा.
जनरली आपण चपात्यासाठी जो पिठाचा डो तयार करतो तसंच. त्याप्रमाणे पण तो थोडंसं आता कुणाला म्हणजे घट्ट ठेवल्यानंतर काय होणार आहे, पुरी छान लाटली जाणार आणि ते आपल्याला चिटकवायला मदत होणार. ओके. नाहीतर मग हे होतं. तर आपण झाकून ठेवायचं आहे. जितकं तुम्ही मळून मळून घ्याल ना तितकं ते पीठ बसते. काही जेव्हा मोठ्या मोठ्या ऑर्डर असतात तेव्हा तुमच्याबरोबर हेल्प करायला कोणी असतं काही हो आता दुपारी दोघे तिघे येतील. ओके. घरीच सगळं आपण स्वयंपाक करतो. घरी नाही, मोठ्या ऑर्डर 100 लोकांची ऑर्डर असली का मी जाऊन जागेवर करते. अच्छा, जागेवरती करता. जागेवर करते. आणि छोट्या असल्या की मग इथले इथे करून मग तुम्ही टेम्पो मध्ये वगैरे पाठवतात. ओके ओके. पीठ म्हणून 10 मिनिटं ठेवलेलं आहे. आता मी त्यातले पाहिजे तेवढा पोर्शन बाहेर काढून बाकीचा मी परत तो झाकून ठेवणार, म्हणजे ते नरम व्हायला नको. आता एक 4 गोळे करून घ्यायचे. लाटण्याकरता मोस्टली तेल घ्यायचं. बऱ्याचदा आपण मैदा वापरतो. पण गव्हाच्या पिठाच्या केल्या तरी चालते. ओके. म्हणजे आता कोणाला मैदा खायचा नाही नसेल म्हणजे आपण ह्याला पीठ लावतो की पोळी आपली चिकटू नये म्हणून पण तेल लावायचं. करंजी लाटताना ना तेल लावायचं. पीठ लावलं का काय होतं, मग ती सुकी सुकी होते, चिकटत नाही का? चिकटत नाही. तर तुम्हाला चिकटत नाही वाटत तर तुम्ही बाजूला असं पाणी किंवा बरोबर हे लावू शकता. हे सारण पण पूर्ण थंड करून घेतलेलं आहे. हा, तर किती मोठी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ती करायची. रिचा, ह्याला काय बोलतात माहित आहे ना? कत्रीन. ताई तुम्ही काय बोलतात ह्याला मराठीमध्ये? आम्ही कापडं म्हणतो. मी कापणं. आमच्याकडे आमची मम्मी आम्हाला सांगायची ह्याला कत्रीन म्हणतात. आता कापणारी कत्रीन. ह्याला 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 हे म्हणतात काय, कात्रण असं असते, पण ते पूर्वीच्या काळीचे आपले ह्याला शब्द सांगते मी. मलाही पटकन आठवत नाही. आम्ही त्याला हे म्हणतो, काय म्हणतो आठवला का सांगते. कात्रीन. कात्री. कात्रीनचं कत्रीन करून टाकीला. हल्ली लोक ह्याचं खात नाही ना, साखरेचा. मग ते गुळ. गुळ सगळ्यात पौष्टिक ना. कसं मी माझे जेवढे काही गोड पदार्थ बनवते ना ताई, त्याच्यामध्ये गुळच वापरते. हो का? आपल्या ह्या करंज्या होत असताना ताईने तेल नाही, आपण डालच वापरतो. डालडाच वापरलं. ते तूप आम्ही जे घेतलेलं होतं तेच गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे एका साईडला आमच्या करंज्या होता होता आम्ही ते फ्राय करणार आहोत. ही पोळी तुम्हाला किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे ह्याची लाटायची. कोणाला जाड हवी असेल तर जाड, पण जितकी पातळ तेवढी खायला चांगली लागते ना, खुसखुशीत. हा. आमच्याकडे एक पद्धत आहे. जेव्हा आपण करंज्या करतो ना तेव्हा एक छोटासा लाडू बनवायचा, किंवा आपण लाडू करतो तेव्हा एक छोटीशी करंजी करायची. हे आमच्या पूर्वजांच्या लोकांनी आम्हाला सांगत आले आहेत, त्याप्रमाणे आम्ही करतो. एक असा छोटासा मोदक टाईप लाडू आम्ही असा बनवतो. अच्छा. त्याचं हे असतं, करंजी ही गल म्हणून मानली जाते आणि मग तिला लाडू भाऊ म्हणजे भाऊ मोदक बनवायला लागलेत. छान अशा कळा घ्यायची. असा हा मोदक आहे. असा हा मोदक.
आणि मग 2 कधी मिनिटात मोदक झाला. बनवतो तेव्हा आम्ही एक करंजी बनवतो. त्याचीच. हा, ओके, घेऊया तळायला. चालेल. टाकलंय तेल, हा तूप टाकलंय आपण. तुम्ही तेल टाका, साजूक टाका किंवा हे टाका. त्याच्यात बुडेन एवढं असं पाहिजे. हम्म. गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. फ्रेंड्स, ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही आयडिया असतील की कुठल्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील किंवा मी बनवून दाखवले तर तुम्हाला चालतील, तर तुम्ही तसंही मला थोडंसं सजेस्ट केलं किंवा क्लू दिली तरी चालेल. मला कमेंटद्वारे कळवत जा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात. आता गोल्डन ब्राऊन कलर येईस तोवर आपण याला फ्राय करून घेणार आहोत. तर आता आपण काढूया ना. हो, काढूया. मध्यम आचेवरती आपण हे फ्राय केलेलं आहे. आजकाल बऱ्याच लोकांना डॉक्टरांनी मैदा बंद केलेला असतो. तर अशावेळी तुम्ही गव्हाच्या पिठाच्या कणकेमध्ये सुद्धा ह्या करंज्या व्यवस्थित करू शकता. हा म्हणजे ऑप्शनल आहे आपल्याकडे. हा, कारण डॉक्टर अगदी बऱ्याच लोकांना मैदा नको खाऊ, मैदा नको मैदा हे करायला करतात. सांगतात. परंतु काही प्रकारचे काही आहेत ना ते मैद्यामध्येच बरे वाटतात. हा. असो, आपल्या घरगुती हा. खाण्यासाठी ते चालून जाईल. गव्हाचाही वापर आपण करू शकतो. ही करंज्यांची साईज पण तुम्हाला जर छोटी मोठी पाहिजे तशी त्याप्रमाणे तुम्ही करू बरोबर. शकतात. तर आता आपल्या करंज्या फ्राय करून झालेल्या आहेत आणि उरलेल्या पिठाच्या करंज्या मी नंतर करणार आहे माझ्यासाठी. तुम्हाला फक्त आम्ही रेसिपी बनवून दाखवलेली आहे. आता ही जी बनवलेली मी रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली खाऊन बघा. आपण ट्राय करून बघूया. बघायला तर अगदी खूपच सुंदर आणि असं टेम्पटिंग वाटतंय. सुपर. ताई खरोखर खूप छान झाले. आणि ना महत्वाचं म्हणजे ना याच्यातले पापड जे आहेत ना हे पातळ असल्यामुळे ना खूप छान असे कुरकुरीत वाटते. किती छान असे फुललेले आहेत. तर आता वाट कसली बघताय, या खायला तुम्ही पण. याच्यातलं पुरण जे आहे ना इतकं सुंदर आणि चविष्ट झालेलं आहे. खरोखर खूप अप्रतिम आहे. ताई खूप छान झालेलं आहे. फ्रेंड्स, पुन्हा एकदा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनचं बटन दाबून घ्या. कारण आता आपण लवकरच परत ताईंच्या भेटीला येणार आहोत आणि ताई आपल्याला बऱ्याचशा रेसिपी शेअर करणार आहोत. आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभारी आणि येणाऱ्या नाताळ सणाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. माझ्यातर्फे सुद्धा येणाऱ्या नाताळ हॅपी होमच्या सगळ्या प्रेक्षकांना अभिनंदन त्यांचं किंवा शुभेच्छा. थँक्यू.